विघ्नहर्ता कोंबडी खत सप्लायर सलगरे। आमच्याकडे पॅकिंग मध्ये अंड्याच्या कोंबडीचा कोंबडी खत मिळेल। उच्च दर्जाचे नैसर्गिक कोंबडी खत पुरवणारे एक विश्वासार्ह नाव। मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हे खत 100% सेंद्रिय व उच्च दर्जाचे आहे। जमिनीतील सूक्ष्म पोषक तत्वांचे प्रमाण वाढवून पिकांच्या मुळांची वाढ जलद होते व उत्पादन क्षमता वाढते। कोंबडी खताचे फायदे असे की जमिनीचा सेंद्रिय कर्ब मोठ्या प्रमाणात वाढतो, जमिनीचा पोत सुधारतो। ऊस, केळी, भाजीपाल्यासह सर्व पिकांसाठी उत्तम सेंद्रिय खत म्हणजे विघ्नहर्ता कोंबडी खत। आपल्या ऑर्डर नुसार फक्त 8 दिवसात खत थेट शेतावर उपलब्ध। ऑर्डर साठी संपर्क 72 49 35 87 96। रमेश बंडगर, सलगरे, तालुका मिरज। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। मंत्रालयात चांगली ओळख असल्याचे सांगून आरोग्य विभागात नोकरी लावण्याचे आमिष दाखवत एका व्यक्तीकडून तब्बल 18,39,000 रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। या प्रकरणी कवठे महांकाळ पोलीस ठाण्यात अकॅडमी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की कवठे महांकाळ पोलीस ठाण्यात शिरीष कुमार स्वामी राहणार विद्यानगर कवठे महांकाळ यांनी फिर्याद दिली आहे। आरोपी अमोल ज्ञानोबा ढोबळे वय वर्ष 30 राहणार जुना कौलापूर रोड पाण्याची टाकीजवळ अवधूत कॉलनी बसवेश्वर नगर कुपवाड तालुका मिरज जिल्हा सांगली याने मंत्रालयात मोठी ओळख असल्याचे सांगितले। तसेच फिर्यादी यांची मुलगी श्वेता हिला आरोग्य विभागात कनिष्ठ लिपिक पदावर नोकरी लावून देण्याचे आश्वासन दिले। या आमिषाला बळी पडून स्वामी यांनी आरोपीला वेळोवेळी रोख व ऑनलाईन पद्धतीने एकूण 18,39,000 रुपये दिले। मात्र मुलीला नोकरी न लावता तसेच घेतलेले पैसे परत न करता आरोपीने फसवणूक केल्याची तक्रार फिर्यादी यांनी कवठे महांकाळ पोलीस ठाण्यात दिली आहे। तपासात आरोपी अमोल ढोबळे याची DSF अकॅडमी नावाची संस्था कुपवाड येथे असल्याचे समोर आले आहे। या अकॅडमीच्या माध्यमातून गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना आरोग्य विभाग, रेल्वे व राज्य उत्पादन शुल्क विभागात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून पैसे उकळल्याचे तपासात उघड झाले आहे। तसेच आरोपीचा मित्र अजित कुमार महादेव माने राहणार भोसे तालुका मिरज जिल्हा सांगली याची सांगलीतील विश्रामबाग परिसरात राधे अकॅडमी असून त्याने विविध सरकारी विभागांच्या नावाने बनावट नियुक्ती आदेश तयार करून विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये घेतल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे।